सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील ओवळी येथील नंदकुमार मनोहर आंगणे कुटुंबियांच्या घराला मध्यरात्री भीषण आग लागली। कुटुंबीय झोपेत होते। जाग येताच कुटुंबियांनी आरडाओरडा केला। आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले। मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा सुरू केला, मात्र आग अधिकच भडकत होती। उशिराने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। तोपर्यंत घर व घरातील साहित्य जळून खाक झाले। घराला आग लागल्याचे कळताच नंदकुमार आंगणे हे आई, पत्नी व मुलासह प्रसंगावधान राखत घराबाहेर पडले। घराला लागून असलेल्या गोठ्यात पाळीव जनावरे होती, त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र भडकलेल्या आगीत शेतकरी कुटुंबीय असलेल्या आंगणे यांचे घर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले। शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। आग लागल्याची माहिती मिळताच माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली, तर प्रशासनाला सुद्धा याबाबत माहिती देण्यात आली। आगीत घर भस्मसात झाल्यामुळे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आंगणे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे।